रेडी आहे। दिवसातील पहिला सामना ऑन द बॉलिंग मार्क यंग सेन्सेशन फ्रॉम मालतपूर सिद्धेश वीरकर त्यांच्यासमोर उभे टाकलेत बावधन गावचे आक्रमक फटकेबाज सलामीवीर फलंदाज मयूर भोसले। आजच्या दिवसातील हा पहिला महत्त्वपूर्ण सामना, पहिलं षटक आपल्या भेटीला येत आहे। वाई प्रीमियर लीग महागणपती चषक 2024 पर्व तिसरे। गेट सेट गो। आखूड टप्प्याचा मारा, अवांतर धावसंख्येत पडते भर। पहिला चेंडू खराब चेंडू, वाईड प्लस डी झोन मध्ये 1 धाव, अशा 2 धावा या चेंडूवर अंकित केल्या जात आहेत। अजूनही पहिल्या लीगल डिलिव्हरीची प्रतीक्षा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर। चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषे पार येतोय। आजच्या दिवसातील पहिला जबरदस्त चौकार। मयूर भोसले यांनी केली आक्रमक अशी सुरुवात। पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। फुल लेन डिलिव्हरी, त्याचा पुरेपूर असा फायदा उठवलाय। सिद्धेश वीरकर हे नेहमीच आपल्या गोलंदाजी आक्रमणामध्ये कमबॅक करण्यासाठी जाणले जातात। यावेळी आखूड टप्प्याचा मारा, अप्रतिम असा स्क्वेअर कट मयूर भोसले यांच्या बॅटमधून चेंडू थेट सीमा रेषे पार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय। गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा पहिला षटकार। पहिल्या 2 चेंडूंवरच आपले इरादे, आपले मनसुबे मयूर भोसले स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिद्धेश वीरकर यांच्यावर पहिल्या 2 चेंडूंवरच आक्रमण करत दबाव वाढवण्याचा मयूर भोसले यांचा प्रयत्न। अभी तो आगाज हुआ है, अंजाम अभी बाकी है। अभी तो आगाज हुआ है, अंजाम अभी बाकी है। यह तो बस ट्रेलर है दोस्तों, पूरा पिक्चर अभी बाकी है। ये तो बस ट्रेलर है दोस्तों, पूरा पिक्चर अभी बाकी है। यावेळी स्लोअर वन डिलिव्हरी, फुल डिलिव्हरी पुन्हा एकदा। यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अप्रतिम अशी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते मयूर भोसले यांच्या बॅटमधून। पहिल्या 3 चेंडूंवर जबरदस्त आक्रमण केलेलं पाहायला मिळतंय। येतोय आणखी एक ब्लॉकबस्टर सुपर हिट, फॅब्युलस असा चौकार। मयूर भोसले मॅन फ्रॉम बावधन, नक्कीच स्वप्नवत अशी ही सुरुवात त्यांच्या बॅटमधून झालेली पाहायला मिळते। आर्यन्स 11 या संघानं निश्चितपणे सामन्याची सुरुवात होताना त्यांना जर कोणी म्हटलं असतं की पहिल्या 3 चेंडूंवर 2 चौकार 1 षटकार आपल्या संघाला मिळणार आहेत, तर हसत हसत त्यांनी ते स्वीकारलं असतं। अगदी तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। सिद्धेश वीरकर नेहमीच कमबॅकसाठी जाणले जातात। अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, मुंबई नगरीमध्ये देखील त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे। जबरदस्त पुनरागमन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। पाहूयात यावेळी ते पुनरागमन करण्यास सज्ज आहेत का। शॉर्ट ऑफ गुडलँड डिलिव्हरी, यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न। कव्हर रिजन मध्ये ओझरडे गावचे तरुण सोनवणे, धावडीचे विलास सपकाळ त्या रिजन मध्ये तैनात। सुरेख क्षेत्ररक्षक वाघमाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय तुकाराम शेटजी जेदे यांच्या मालकीचा हा संघ आक्रमक ताबडतोब अशी सुरुवात केली आहे। यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा, पुन्हा एकदा तोच परिणाम। एक्स्ट्रा कव्हर रिजन, एक्स्ट्रा पॉवर, वन बाउन्स, चेंडू पुन्हा एकदा येतोय सीमा रेषे पार। मयूर भोसले यांच्या बॅटमधून येतोय 3रा चौकार। जबरदस्त आक्रमण पाहायला मिळतंय। 20 धावा धावफलकावर अंकित केल्या जात आहेत केवळ 4 चेंडूंमध्ये। सौरभ गांगुली यांना आपण गॉड ऑफ ऑफसाइड म्हणून ओळखतो। इथं मयूर भोसले हे देखील आतापर्यंत ऑफ साइडला अप्रतिम सुरेख असे फटके त्यांच्या बॅटमधून आपला
पाहायला मिळत. यावेळी पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॉप एज आणि अखेरीस आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत सिद्धेश विरकर यांनी मयूर भोसले यांना दाखवलाय पैवेलियनचा रस्ता. वाघमाळचे विलास सपकाळ यांनी टिपलाय कव्हर रिजनमध्ये अप्रतिम असा झेल. आक्रमक अशी छोटेखानी खेळी मयूर भोसले यांची ते संपुष्टात. 5 चेंडू 20 धावांची जबरदस्त फटकेबाजी, परंतु अखेरीस सिद्धेश विरकर यांनी पुनरागमन केलं आणि पवेलियनचा रस्ता दाखवला मयूर भोसले यांना. याचबरोबर षटक होत आहे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 20. मयूर भोसले 3 चौकार एका षटकारासह 18 धावांवरती बाद झालेले पाहायला मिळत आहेत. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये मयूरांची जागा भरून काढण्यासाठी दाखल होत आहेत. इन ॲट 3 प्रशांत मॅन फ्रॉम चिखली प्रशांत वाडकर. विद्यानिकेतन 11 मध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात आपण पाहिलं सिद्धेश विरकर, तदनंतर आता खानापूरचा एक वेगवान गोलंदाज, आपल्या वेगासाठी आपल्या अचूक टप्प्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. अनेक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये नावलौकिक कमावलेला हा गोलंदाज अजित जाधव मॅन फ्रॉम खानापूर दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय. तर या सामन्यामध्ये प्रथमतःच वासळे गावचा एक आक्रमक अष्टपैलू कर्णधार विश्वनाथ दानवले स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. जर चर्चा करायचं झालं तर वाघमाळचे विलास सपकाळ हे देखील अप्रतिम गोलंदाजी करतात. त्याचबरोबर कर्णधार संघमालक स्वतः शशिकांतजी कोसळे हे आपल्या युनिक गोलंदाजी ॲक्शनसाठी ओळखले जातात. तरुण सोनवणे ओझरडगावचे आणखी एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मातब्बर गोलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतील. एक जबरदस्त गोलंदाज आक्रमण विरुद्ध एक आक्रमक फलंदाजीची फळी पाहायला मिळते. मयूर भोसले यांनी निश्चितपणे एक जबरदस्त सुरुवात केली आहे आणि त्या सुरुवातीवरती सोनेरी कळस चढवण्यात कर्णधार यशस्वी ठरत आहेत का हे पाहणं निश्चितपणे रंजक ठरणार आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, बॅटची एज आउटसाइड द ऑफ स्टंप, गुड लेन डिलिव्हरी. स्क्वेअर कट करण्याचा विश्वनाथ दानवले यांचा प्रयत्न फसतोय. बॅट चिकट घेतली जाते, परंतु इथं मात्र यष्टिरक्षकाला झेल टिपण्यामध्ये यश मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवर एक खूप मोठं आणि महत्त्वपूर्ण जीवनदान विश्वनाथ दानवले यांना मिळताना पाहायला मिळतंय. अजित जाधव निश्चितपणे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी पहिल्याच चेंडूवर केली होती. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सिद्धेश विरकर त्या रिजनमध्ये डीप लॉंगरमध्ये तैनात. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल विश्वनाथ दानवले यांना. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर फलंदाजीमध्ये जसे पार्टनरशिपला महत्त्व असतं तसंच क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपल्याला पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळते. गोलंदाजी आक्रमण गोलंदाजाने कितीही कसलेली गोलंदाजी केली तरी त्याला जर क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ लाभली तर त्यावर सोनेरी कळस चढतो. या उलट जर क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ लाभली नाही तर मात्र संघाला स्ट्रगल करावा लागतो. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडूची गती कमी केली. फलंदाजाला ताकद लावण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागलं, परंतु यावेळी पुन्हा एकदा बॅट चेज घेऊन फाईन लेग रिजनमध्ये डी झोनमध्ये चेंडू जातोय. डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव अंकित केली जाते. अजित जाधव निश्चितपणे खानापूरचा एक वेगवान गोलंदाज, आपल्या वेगाबरोबरच आपल्या अचूक टप्प्यासाठी आपल्या व्हेरिएशनसाठी ओळखलं जाणार हा गोलंदाज. आत्तापर्यंत 3 चेंडूंमध्ये आपलं कसब त्याने दाखवलंय, कौशल्य त्याने दाखवलंय. प्रशांत वाडकर निश्चितपणे प्रयत्नशील असतील उत्तुंग फटकेबाजीसाठी. पहिलं षटक पॉवर प्ले समाप्तीनंतर क्षेत्ररक्षण फैलावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी पुन्हा एकदा चेंडूची गती केली आहे कमी, स्लोअर वन डिलिव्हरी, गुड लेन डिलिव्हरी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, क्षेत्ररक्षक त्या रिजनमध्ये तैनात. केवळ एका धावावरच मानावं लागतंय समाधान. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली. 20 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या, परंतु तदनंतर पुनरागमन करावं तर कसं. अजित जाधव सारखं केवळ 3 धावा आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत. फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळवलं. यावेळी मात्र उत्तुंग फटका खेळलाय. फील्डर डाऊन द बॉल तरुण सोनावणे यांचा
एक सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु स्ट्रोक जबरदस्त होता. इलिव्हेशन मिळालं, उंची मिळाली, लांबी मिळाली. चेंडू जातोय थेट तरुण सोनवणे यांना क्लिअर करत डीप लॉंग ऑफ रिजनमध्ये सीमारेषे पार येतोय विश्वनाथ दानवले कर्णधार यांच्या बॅटमधून. पहिला गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा फॅबुलस षटकार. आतापर्यंत संत गतीनं चालू असणारं षटक अजित जाधव यांचं आपण सुरेख आक्रमण पाहिलं, परंतु यावेळी त्यांच्यावर अतिक्रमण केलेलं आहे ते विश्वनाथ दानवले यांनी. पुन्हा एकदा चेंडूची गती कमी केली आहे पाहायला मिळते मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला जातोय. एक धाव अंकित केली जाते. मागील चेंडूवर गती प्रदान केली, त्यावर वेग मिळाला, उंची मिळाली, उत्तुंग फटका खेळला गेला, षटकार आला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची शिदरी पणाला लावली आहे आणि केवळ एक धाव अंकित केली गेली आहे. याचबरोबर षटक होत आहे समाप्त. या षटकामध्ये येत आहेत केवळ 10 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 30. माफ करा, थोडंसं करेक्शन आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज वैभव वाडकर. हे नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे डिस्कशन इज बेटर दॅन ॲडजस्टमेंट असं म्हटलं जातं. आमचे गुरुवर्य नेहमी म्हणतात नंतर ॲडजस्टमेंट करण्यापेक्षा आधी चर्चा करून त्यावर उत्तर शोधलेलं आहे कधीच चांगलं. यानंतर गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज असतील विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा अर्थात विद्यानिकेतन 11 संघाचे संघ मालक, आपल्या युनिक गोलंदाजी ॲक्शनसाठी ओळखले जाणारे शशिकांत कोचळे सर त्यांच्यासमोर उभे ठाकलेले असतील. पुन्हा एकदा कर्णधार विश्वनाथ दानवले. युनिक गोलंदाजी ॲक्शन, अचूक टप्पा मात्र इथं पाहायला मिळतोय. खूप कमी गोलंदाज आपल्याला अशा वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीचे, वेगळ्या धाटणीचे क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये अगदी बोटावर मोजण्या इतकी नावं आपण घेऊ शकतो. अर्थात श्रीलंकेचा एक लिजंड गोलंदाज लसित मलिंगा त्यापैकीच एक. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम अचूक टप्पा, अचूक मारा शशिकांत कोचळे यांचा. विश्वनाथ दानवले उत्तुंग फटका खेळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील आहेत, परंतु गोलंदाजीची ॲक्शनच इतकी खास आहे, युनिक आहे की ती ॲक्शन समजण्यामध्येच काही सेकंद निघून जातात आणि तो विचार करेपर्यंत चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅटची एज घेतली आणि स्लिप रिजन मध्ये अप्रतिम असा झेल टिपला गेला आहे. जबरदस्त गोलंदाजी, सेलिब्रेशन, आक्रमकता पाहायला मिळते शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून. विश्वनाथ दानवले यांना दाखवलाय पवेलियनचा रस्ता. पहिल्या 2 चेंडूवर त्यांना चकवलं. उत्तुंग फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील, आतुर दिसत होते विश्वनाथ दानवले. यावेळी देखील कव्हर रिजनमध्ये एक जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेतली. तितकाच सुरेख झेल स्लिप रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आपण नेहमी चर्चा करत असतो मित्रांनो, क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ जर गोलंदाजी आक्रमणाला लाभली तर मात्र त्या गोलंदाजी आक्रमणाची धार वधारते, धार वाढते. तसंच काहीसं चित्र इथं पाहायला मिळतंय. नक्कीच जल्लोष केला जाणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार पवेलियनच्या दिशेने परततोय. यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पसरणी गावचे एक आक्रमक अष्टपैलू, ज्यांचं हे होम ग्राउंड आहे. कुणाल महांगडे इन ॲट 4 मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ॲक्शनबद्दल मित्रांनो आपण चर्चा करत होतो. अशा युनिक गोलंदाजी ॲक्शनचे अतिशय कमी प्रमाणात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, जे त्यांच्या ॲक्शनबरोबरच अचूक टप्प्यासाठी देखील ओळखले जातात. यामध्ये जर नाव आपण पाहायचं झालं तर लसित मलिंगा श्रीलंकेचे असतील. तदनंतर भारताचा आपला सर्वांचा लाडका लिजेंड अर्थात डायमंड ऑफ इंडियन क्रिकेट टीम असा ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व अर्थात आताच पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक हाती आपल्या गोलंदाजी आक्रमणावर नमवणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील आपल्या अशाच खास शैलीसाठी ओळखला जातो. यावेळी पुन्हा एकदा शशिकांत कोचळे यांचा सुरेख मारा, अचूक टप्पा. 4ही चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाहीये. त्यांची ॲक्शन समजण्यामध्येच वेळ निघून जातोय, तत्पर्यंत चेंडू निघून जातोय आणि फलंदाज मात्र विचार करत राहतोय. अतिशय वेगळे युनिक असा हा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक गोलंदाजीची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचा टप्पा वेगळा आहे. आपण सिद्धेश्वरीकर यांचा मारा पाहिला, आखू टप्प्याचा मारा त्यामध्ये जास्त पाहिला. त्यानंतर
यावेळी मात्र आखूट टप्प्याचा मारा, गोलंदाजी आक्रमणामध्ये टप्प्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, परंतु हा डबल मात्र फलंदाजाला रास येतोय. यावेळी खेळला गेला एक जबरदस्त फटका, फलंदाजाला वेळ मिळाला, एक एक्स्ट्रा वेळ मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत हा चेंडू पाठवलाय बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये थेट सीमारेषे पार. कुणाल महांगडे ज्यांचं हे होम ग्राउंड आहे त्यांच्या बॅटमधून येतोय पहिला वहिला चौकार. याचबरोबर वाई तालुक्याचे आयकॉन सुशांत शिंदे आणि अमोल कदम यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सुशांत शिंदे यांना आपण आज काळभैरवनाथ 11 बावधन या संघाकडून प्रतिनिधित्व करताना पाहणार आहोत. वळूयात सामन्याकडे. यावेळी मात्र स्टेप आउट करून उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय, झेल घेण्याची संधी, परंतु सिद्धेश विरकर यांच्या हातातून चेंडू अगदी वाळूप्रमाणे निष्ठून जातोय, हातातून वाळू निष्ठावी तसा निष्ठून जातोय. चेंडू एक बाउन्स घेऊन जातोय थेट सीमारेषे पार आणि आतापर्यंत अतिशय अप्रतिम असं षटक पाहायला मिळालं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवर कुणाल महांगडे यांनी केलाय जबरदस्त प्रहार. येत आहेत शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकारांसह 8 धावा. संघाची धावसंख्या याचबरोबर जाऊन पोहोचती आहे 3 षटकांखेरीस 38, 2 गडी बाद 38. सिद्धेश विरकर यांनी आक्रमक ठरू पाहणाऱ्या मयूर भोसले यांना पहिल्यांचा रस्ता दाखवला. तदनंतर अजित जाधव यांच्या गोलंदाजीबद्दल चर्चा करत होतो आपण. अजित जाधव यांनी सुरेख असा मारा केला, चेंडूची गती कमी केली, वेग कमी केला, फलंदाजाला उत्तुंग फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागलं आणि केवळ 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर शशिकांत कोचले आपल्या 4 चेंडूंमध्ये अतिशय प्रभावित केलं. नंतर मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र तिथं वरचढ ठरला, 2 चौकार आले. यानंतर आपण गोलंदाजी आक्रमणामध्ये चर्चा करत होतो. अनेक गोलंदाजीचे पर्याय या संघाकडे उपलब्ध आहेत, त्यातमधून एक पर्याय इथं निवडला गेलाय. कर्णधार स्वतः जगन्नाथ मांढरे गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज असेल, त्याच्यासमोर उभा ठाकेल वैभव वाडकर. वैभव वाडकर यांनी केलाय सी कॉर्नर रिजन मध्ये जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय आकाशाला गवस निघालं, थेट सीमा पार येतोय. जगन्नाथ मांढरे यांच्या पहिल्याच चेंडूवर अप्रतिम असा उत्तुंग षटकार. या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44. एक तेरी तो एक मेरी, चित्तेरी तो पट मेरी, असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. कधी चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, तर कधी थेट सीमारेषे पार जाऊन पोहोचतोय. आर या पारची ही लढाई पाहायला मिळते. दिवसातील पहिला परंतु महत्त्वपूर्ण सामना, पहिला सामना जिंकून आपला आत्मविश्वास बळावण्यासाठी वाढवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. दिवसभरातील पुढील वाटचालीसाठी हा पहिला सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये लावली, एक्स्ट्रा पॉवर, टायमिंग प्रॉपर. येतोय वैभव वाडकर यांच्या बॅटमधून एक जबरदस्त चौकार. पुन्हा एकदा 2 षटके शांत गेल्यानंतर आर्यन सिल्वन संघाने केलाय जबरदस्त प्रहार. जगन्नाथ मांढरे 2 हाफ वॉली पाहायला मिळाल्या, दोन्ही हाफ वॉलीचा खरपूस समाचार घेतला. एकाच प्रकारचे 2 चेंडू परंतु 2 वेगवेगळ्या रिजनमध्ये शॉट्स खेळण्याची क्षमता वैभव वाडकर यांची आपल्याला या षटकामध्ये दिसून येते. एक चेंडू सी कॉर्नर रिजनमध्ये थेट सीमारेषे पार लागवला गेला, तर दुसऱ्या बाजूला कव्हर आणि डीप लॉंग ऑफ या रिजनमध्ये एक मोठा गॅप निर्माण केला गेला आहे आणि त्या गॅपमध्ये चेंडू फटकावला गेलाय. इथं मात्र कर्णधाराने थोडेसे फेरबदल केले, तो गॅप भरून काढण्यासाठी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये विलास यांना तैनात केलं गेलंय. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर सजवलं गेलंय. बाउंड्री लाईनवरती तटबंदी भक्कम करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मिड विकेट रिजनमध्ये शशिकांत कोचळे स्वतः आपल्याला उभे राहायला पाहायला मिळत आहेत. यावेळी शॉर्ट ऑफ गुडलँड डिलिव्हरी, सिद्धेश विरकर डीप लॉंग ऑन रिजनमध्ये तैनात. यावेळी मात्र कोणती चूक करत नाही, रनआउटची संधी निर्माण होतीये का? निश्चितपणे होतीये, परंतु अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. जबरदस्त समन्वय पाहायला मिळतोय दोन्ही खेळाडूंकडून. कुणाल महांगडे आणि वैभव वाडकर यांचा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. याच चेंडूवर आलेल्या आहेत 2 धावा. या 2 धावांबरोबरच आजच्या दिवसातील पहिलं सांघिक अर्धशतक पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते आहे. निश्चितपणे आर्यन सिलेवन संघाचं अभिनंदन. संघाच्या 50 धावा, 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन. यावेळी मात्र तिथं फिल्डर तैनात केला गेलाय. विलास डाऊन द बॉल येत आहेत. 1 बाउन्स. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे प्रयत्नशील. अप्रतिम थ्रो विलास यांचा पाहायला मिळाला. तितकाच सुरेख बॅकअप. जगन्नाथ यांनी किपरकडे थ्रो केला, परंतु तत्पर्यंत फलंदाजांनी 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. पॉपिंग क्रीजच्या पलीकडे फलंदाज यशस्वीरित्या पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. 2
जबरदस्त फटक्यानंतर मात्र इथं मात्र चतुराई दाखवली जाते. क्षेत्ररक्षण फैलावल्यानंतर त्या क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. 2 चेंडूंवर 2 दुहेरी धावा अंकित केल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडूचे आहेत या 2 चेंडूंमध्ये वैभव वाडकेवर आक्रमण करतील का की पुन्हा एकदा ठरतील वर्चस्व गाजवणारे जगन्नाथ मांढरे. निश्चितपणे इथं फलंदाजाला चकवण्यात यश मिळालं होतं. स्टंपिंगची संधी काही अंशी निर्माण करण्यात आली होती परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकंसं यश मिळालेलं नाही. रनआउटची संधी. यस डेफिनेटली इट्स आउट. वैभव वाडकर अप्रतिम अशी खेळी केली, छोटेखानी खेळी केली परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक उत्तुंग फटका खेळण्याच्या प्रयत्नात धावबाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचती आहे 52. 4 षटकार अखेरीस प्रतिषटक 13. धावा खेचत 52 धावांचा डोंगर उभा केला आहे तो सन्माननीय तुकाराम शेठजी जेदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचा संघ RS11 यांनी. विद्यानिकेतन सामाजिक संस्था 11 संघासमोर आव्हान असेल 24 चेंडू 53 धावांचं. प्रतिषटक 13.53 धावांचं आव्हान उभं टाकलेलं आहे. तदनंतर आपण काही क्षणांसाठी मी तुमची रजा घेतो आणि आता समलक्षण कक्षाचा ताबा घेण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ सातारा, सर्वांचा लाडका परिचित आवडता आवाज, ओझरडे गावचा एक सुमधुर गोड आवाज अनिकेत कामटे सरांना. अनिकेत कामटे सरांना आपणास विनंती आहे माईकचा ताबा घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद अभिजित. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 तिसरं पर्व आपण पाहतोय. एक देखणं आणि दर्जेदार आयोजन पसरणीचे कृष्णामाई स्टेडियम आणि अक्षरशः लगातारचे कालचे आणि परवाचा दोन्ही दिवस प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे खेळाडू आपण पाहिलेत. आजचा दिवस देखील, आजचा हाफ देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण आज 5 टीम्स त्यामधली पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये विद्यानिकेतन सामाजिक संस्था अर्थात शशी 11 यांचा संघ आहे आणि ज्या पद्धतीने ही मॅच पहिल्या बॉलपासून आपण पाहिली, अगदी पहिल्या षटकामध्ये सिद्धेश विरकर या स्ट्राईक गोलंदाजाच्या विरोधामध्ये खूप चांगला हल्ला चढवला गेला. बावधन गावचा मयूर भोसले या खेळाडूची खेळी आपण पाहिली. त्यानंतर ती खेळी शेवटच्या चेंडूवरती सिद्धेश विरकरनं संपवली आणि धाव फलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. तदनंतर षटक क्रमांक 2 मध्ये खानापूरचा सितारा अर्थात अजय जाधव यांची गोलंदाजी देखील तितकीच फुलली पण षटक क्रमांक 3 अर्थात शशी कोचळे सर यांच्या माध्यमातून धाव फलकाला पूर्णपणे थांबवलं गेलं आणि एक महत्त्वाचा आयकॉन थांबवला आणि षटक क्रमांक 4 मध्ये धाव फलकाचा ग्राफ पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि 53 धावांचं लक्ष इथं ठेवण्यात येते. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता बॅटिंग मार्कवरती दोन्ही फलंदाज आपण तयार राहा. पंच मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. आजचा दिवस बहारदार आहे, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 2 टीम्स आज क्वालिफाय होणार आहेत. कालच्या दिवसाचा विचार केला तर अनिल स्मृती 11 हाही संघ क्वालिफाय होतोय आणि त्यासोबत मॉन्स्टर 11 हा संघ क्वालिफाय झालेला आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, धर्मपंत जात एक जाणतो मराठी. 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलेला आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. चला टीम चौणेश्वर 11 आणि काळ भैरवनाथ 11 बावधन दोन्ही संघांचे संघनायक टॉस का बॉस मध्ये येतील आणि डिसिजन तेच सांगितला जाईल. लास्ट कॉल आहे दोन्ही संघांना. काळ भैरवनाथ 11 बावधन आणि टीम चौणेश्वर 11
या दोन्ही संघांचे संघनायक टॉस का बॉस मध्ये या आपण. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहू शकतो अगदी 3 कॅमेरेज पहिल्या दिवसापासून आपल्या सेवेत आहेत. त्यासोबत अंपायरचं चांगलं पॅनल आहे आणि त्यासोबत आपण पाहतोय लगातारचे 4ही दिवस येणारे आपल्याला निलेश मर्डेकर यांचा देखील आपण आवाज ऐकतोय. कमिटीच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान दिलं गेलंय आणि खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही प्रेमात पाडणारी खेळपट्टी आहे. दोघांनाही ॲडव्हान्टेज आहे आणि व्हेरिएशन्सला गोलंदाजांना निश्चित किंवा तुमच्याकडे जर इन स्विंगर आउट स्विंगर असेल टर्न असेल थोडासा बॉलला तर गोलंदाज निश्चित चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात. 53 धावांचं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. मॅच होते स्टार्ट. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रेडी होतोय वैभव वाडकर. वैभव वाडकर या खेळाडूंना फलंदाजीची युनिटमध्ये देखील चांगली भूमिका बजावली. आता बॉलिंग ट्रॅकवरती रेडी होईल तर बॅटिंग मार्कवरती सज्ज असेल जगन्नाथ आयकॉन. पहिलाच बॉल वेगवान वैभव यांचा सरळ यष्टीरक्षक विश्वनाथ दानवलेच्या हातामध्ये विसावतोय आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी जाणले जातात वैभव. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. टॉससाठी कॉल केलाय दोन्ही संघांना. चौनेश्वर 11 आपल्याला लास्ट कॉल. काळभैरवनाथ 11 बावधन संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम चौनेश्वर 11. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. गॅप शोधला गेलाय. दरीमधून बॉल होईल फरार. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जगन्नाथ मांढरेचा पहिला ब्लास्ट. 4 धावा चौकार. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली. एक पाय मागे ठेवला. बॅकफुटवरती आले. अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं तो बॉल मिड विकेटच्या पलीकडे पाठवून दिलाय 4 धावांसाठी. हा स्ट्रोक देखील एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चाललाय. ग्लोरियस स्ट्रोक आहे आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावा. षटकार येईल. सुपर क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झालेले आहे. ज्या पद्धतीनं षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग युनिटमध्ये काम कार्यरत असताना मयूर भोसलेनं सुरुवात केली तोच अंदाज हा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये. ओहो बॅलन्स बिघडला. नंतरच्या शेवटच्या क्षणी बॉल कॅच साठी ट्राय झाला परंतु कॅच मात्र फसतोय. कॅच ड्रॉप होईल. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. यही वेळेसचा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळायचा. वैभव वाडकर यांचा विचार केला तर मुंबईची जी WPL झाली त्या WPL मध्ये बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूच्या नावावरती आहे आणि एक चांगला गोलंदाज म्हणून याही खेळाडूची ओळख आपण पाहतो. LED TV जिंकला या खेळाडूनं आणि षटक क्रमांक 1 मध्ये धावफलक जर पाहिला तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 12 धावा धावफलकावरती लागतायत. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. चला टीम काळभैरवनाथ 11 ऑल टीम आणि चौनेश्वर 11 आपल्याला लास्ट कॉल आहे. वारंवार पुकार दिलेला आहे. वारंवार तुम्हाला कॉल दिलेला आहे. टीम चौनेश्वर 11 5 मिनिटाचा अवधी असेल अन्यथा तुम्हाला 2 धावांच्या पेनल्टीनं मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल.
बारा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. जगन्नाथ आणि त्यासोबत शशी या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक संकेत त्या रिजन मध्ये मिसफिल्ड होते. मिसफिल्ड अलाउज टू बॅट्समन गेट रन सेकंड आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल सफल. दोन धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपल्यानंतर 53 धावांचं लक्ष. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आता विश्वास स्वतःवरती ठेवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है आणि ते छोटे छोटे बदल मैदानामध्ये आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट थोडासा क्रॉस ठेवला आहे, डीप लॉंग ऑनला प्रोटेक्शन आणि त्यासोबत डीप लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण. चौनेश्वर संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे. हलक्या हाताने प्लेसमेंट केली आहे. फक्त दिशा दाखवणारा चेंडू आपण पाहतोय. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल आणि ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या खेळपट्टीवरती धावा येत आहेत, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आता कशा पद्धतीचा खेळ बहरेल हे पाहायचं. विश्वनाथ दानवले हा एक ऑलराऊंडर आहे किंवा याही खेळाडूच्या खेळीमध्ये तितकी ताकद आहे. समोरचा खेळाडू अर्थात जगन्नाथ आयकॉन प्लेअर. आयकॉन वर्सेस आयकॉन. संधी उपलब्ध झाली आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या बॉल खाली आले. 3 क्षेत्ररक्षकांमध्ये बरीचशी गडबड आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावतोय. पहले आप इस चक्कर में कैच हो रहा है ड्रॉप. विश्वनाथ यांच्या माध्यमातून ती संधी उपलब्ध करून दिली होती. आयकॉन प्लेअर आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल मैदानामध्ये चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3 खेळाडूंच्या बरोबर मध्ये बॉल विसावला आणि ती कॅच ड्रॉप होते. हा स्ट्रोक फसलाय. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटमध्ये. शॉर्ट मिड विकेट तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 या धावसंख्येचं महत्व तुम्हाला माहिती आहे. विराट कोहली द रन मशीन या खेळाडूचा जर्सी क्रमांक. खूप टप्प्याच्या चेंडूला नसेल संधी. लॉफ्टेड ब्रँडेड हिट. 6 धावांसाठी फलंदाजाला करतोय सुपर हिट. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. पिक केला तो बॉल आणि शेवटच्या क्षणी ऑन साईडला पुल केलाय. पुल ठरतोय पॉवरफुल, सक्सेसफुल. शशिकांत कोचळे विद्यानिकेतन सामाजिक संस्था यांचा भयानक हल्ला. ...24 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि शशिकांत यांच्या बॅटमधून देखील षटकार आल्यानंतर निश्चित आत्मविश्वास बळावलेला आहे. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. फटका फसलाय. डाऊन दी बॉल शंकर येण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मॅच्युअर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मोठा स्ट्रोक आला त्यानंतर ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर 26 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. अराउंड दी विकेट मध्ये हा स्ट्रोक देखील पुन्हा एकदा हवेमध्ये इलेव्हेशन मिळाले. डाऊन दी बॉल आता क्षेत्ररक्षक येईल. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होतोय.
फिल्डिंग एपर्ट्स बद्दल चर्चा होईल आणि ज्यावेळेस इक्वेशन मांडलं जाईल त्यावेळेस फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षणाची बाजू तुमची कशी आहे यावरती निश्चित इक्वेशन चेंज होत आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये विश्वनाथ दानवलेचा कॅच सुटला, त्यानंतर रनआउटची संधी गमावली गेली. क्षेत्ररक्षणाच्या बाजूत जर विचार केला ना तर आर्यन्स 11 या संघाच्या जवळजवळ एक्स्ट्रा धावा 6 ते 7 गेलेले आहेत आत्तापर्यंत. 28 धावा धावफलकावरती. इक्वेशन मांडूया आपण नव्याने. येणारे 12 चेंडू आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु जर विचार केला तर क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेतल्या ज्या 5 ते 6 धावा एक्स्ट्रा आल्या त्या निश्चित महागड्या ठरतील का हे पाहायचंय. कारण पहिल्या षटकामध्ये देखील एक कॅच सुटला, त्यानंतर मिसफील्ड झाली, त्यानंतर विश्वनाथ दानवलेनं तो जीवनदान मिळाल्यानंतर मोठा स्ट्रोक खेळला. त्यासोबत शशिकांत कोचळे यांनी देखील मिड विकेटच्या पलीकडे एक बहारदार स्ट्रोक चढवलाय. आणि आता 12 चेंडू आणि 25 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आता रेडी होईल महेश वाडकर. महेश वाडकर प्लेयर फ्रॉम धावली, यंग टॅलेंट आहे आणि एक अनुशासन गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. अचूक टप्प्यावरती चांगले चेंडू हाताळले जातात आणि खुल्या गाठाच्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंना निश्चित फलटण या तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या फलटणमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खुल्या गाठाच्या खेळाडूंविरोधात गोलंदाजी केलेली आपण पाहिलेली आहे. खास करून यंगच बारामतीच्या खेळाडूंना थांबवण्याचं काम या खेळाडूने केलंय. ओव्हर द विकेट बॉलिंगसाठी षटक क्रमांक 3 मध्ये. हो, यावेळेचा चेंडू अखूट टप्प्याचा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, नो डाऊट पंच कळवतील. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव स्कोरबोर्डवरती अंकित होईल. विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनशिप करतोय. तर समोर जर आपण पाहिलं ना तर जगन्नाथ या खेळाडूकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. कारण ज्या पद्धतीने या खेळाडूंना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप चांगली धमाकेदार बॅटिंग केली आणि आता जशी जशी मॅच पुढे जाईल ना तसं मॅचमध्ये इंटरेस्ट वाढतोय. एकेका धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये केला जाईल. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर वाई प्रीमियर लीग सारखा देखना सोहळा आपल्याला पाहायला मिळत असतो. यावेळेचा लोअर फुल टॉस, खूप चांगला स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. मिसफील्ड झाल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल वरती थांबवलं जाईल. आणि आता स्ट्राईक वरती असतील शशिकांत, ज्यांनी एक मोठा स्ट्रोक खेळलाय. त्यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु आता महेश वर्सेस शशिकांत हे बॅटल महत्वपूर्ण आहे. येणारे 5 चेंडू महेश कशा प्रकारे हाताळतील हे पाहायचंय. खोलवर टप्प्याचा वेगवान बॉल, व्हॉट बॉल यार. तो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी बॅट फ्लो होण्याआधी बॉल निघून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुपर क्लासिकल बॉल, रॅपिड डिलिव्हरी. यंग टॅलेंट महेश वाडकर काय या खेळाडूच्या नावाभोवती वलय निर्माण करत झाले हे सांगत असताना. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन येते. या आधीच्या बॉलचा आपण रिप्ले पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून. जो रॅपिड डिलिव्हरी पाहायला मिळाली, अगदी रफ्तार के साथ की हुई गेंदबाजी. महेश वाडकर यांचा अचूक टप्पा. त्यानंतरचा बॉल येतोय वाईड. अखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन मिळेल. एक सिंगल, 1 के 7 कहाणी आगे. मॅच जशी जशी पुढे जाते तसं तसं मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, एकेका धावेसाठी आता संघर्ष करायला भाग पाडले गेले. 32 धावा धाव फलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही कार्यरत असताना आपण पाहतोय. हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन मध्ये असेल.
प्रोटेक्शन मिळेल. 2 धावांचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शशिकांत कोचळे होतील बाद. पर्सनली 8 धावांची खेळी करत असताना एका षटकाराच्या मदतीनं 1 धाव ऍड केली जाईल आणि एका षटकाराच्या मदतीनं पर्सनली 12 धावांची खेळी करत असताना शशिकांत कोचळे यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. (33) लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये विद्यानिकेतन सामाजिक संस्था हा संघ उतरलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्लेअर फ्रॉम वाघमाळ विलास सपकाळ. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत महेश यांच्याकडून. आणि इथं पण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग उपस्थित आहेत. शंकर आहेत मेनवलीचे. समोर जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट थोडेसे क्रॉस विश्वनाथ दानवले प्लेअर फ्रॉम वासोळे. डीप लॉंग ऑन मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय बावधनचे मयूर भोसले ज्यांनीची बॅटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने तळपली. डीप लॉंग ऑफ मध्ये देखील क्षेत्ररक्षक उभा ठेवलाय आणि कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जगन्नाथ मांढरे अगदी पहिल्या चेंडूपासून या खेळाडून आक्रमकता दाखवली आहे जरूर, परंतु आता मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. यावेळेसचा स्ट्रोक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. वा भाई वा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. निश्चित चौकार या खेळाडून थांबवला. अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर अचानक बॉलनं दिशा बदलली. अशा दिशा बदलल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये स्वतःवरती नियंत्रण ठेवलं आणि डायव्ह लगावली. अगदी बॉलवरती तुटून पडले आणि बॉलला थांबवलंय. पाच चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर अजून एक वाईड आला, म्हणजे या ओव्हरमध्ये 2 वाईड आलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. हा स्ट्रोक देखील आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाहीये. मिसफिल्ड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डेंजर एंडला जरूर फलंदाज होता, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यानंतर आता स्ट्राईक वरती असतील नवीन आलेले फलंदाज विलास सपकाळ. आणि आता यांच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी आहेत. 37 धावा धावफलकावरती. 37 रन्स ऑन बोर्ड. येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. या ओव्हरमध्ये विचार केला ना तर अप्रतिम गोलंदाजी. एक्स्ट्रा वाईडच्या 2 सोडल्या तर मात्र मोठ्या फटक्यांपासून महेश यांनी निश्चित वंचित ठेवले. एकही चौकार आणि एकही षटकार मात्र आलेला नाहीये आणि 9 धावा केवळ खर्च करून आता इथं आपण जर पाहिलं तर इक्वेशन फायटिंग टोटल किंवा फायटिंग इक्वेशन तयार झालेलं आहे. येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खूप चांगलं प्रक्षेपण केलं जात आहे आणि कॅमेराच्या भूमिकेत आता आपल्याला अमोल कदम आयकॉन प्लेअर पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू आणि 16ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती रेडी होईल किरण. बॅटिंग मार्क वरती विलास सपकाळ पहिला बॉल फेस करतील. यावेळेचा स्ट्रोक डायरेक्ट बांबूला लागल्यानंतर कमिटीचा इशारा येतोय, इट्स अ डेड बॉल. जो डिक्लेरेशन झोनचा बांबू आहे त्या पोलला बॉल लागल्यानंतर डेड बॉलचा इशारा पंचांचा आहे आणि त्याचमुळं कालही आपण तो नियम पाहिलाय. सहा चेंडू आणि 16ची गरज आहे इथून पुढं. बॅटिंग ट्रॅक वरती विलास आहे. यावेळेचा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक शंकर असेल. कॅच पकडली. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जगन्नाथ तसाच उभा आहे. स्ट्राईक साठी झगडतोय जरूर, परंतु आता मॅच फ्लो वाढतोय कारण विलास सपकाळ बाद झाल्यानंतर आता बॅटिंग साठी कोण मैदानाच्या आतमध्ये येईल. नवीन बॅटर जो असेल तो स्ट्राईक वरती असेल.
5 चेंडू आणि 16ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये अशा मुवमेंटमध्ये मॅच होती की एका हाती मॅच समोर जाईल असं वाटलं जगन्नाथ, परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. एक षटकार एक चौकार आल्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये महेश यांनी मात्र खूप चांगली भूमिका बजावली आहे. आणि आता ओव्हर नंबर 4, 5 चेंडू आणि 16ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये येईल सिद्धेश वीरकर. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मालतपूर गावचा सितारा आहे. तर समोर किरण आहेत जे पसरणीचे आहेत, त्यांचं होम ग्राउंड आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय होम ग्राउंड वरती गोलंदाजी करत असताना एक विकेट तर मिळाली. समोर सिद्धेश बॉलिंग युनिटमध्ये थोडेसे महागडे होते, परंतु आता बॅटिंगमध्ये संधी आहे हिरो बनण्याची. हा स्ट्रोक आखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं हिरो बनण्याची संधीची चर्चा केली आणि बॉल मिड विकेटच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी सिद्धेश वीरकरचा मागणी तसा पुरवठा येतोय. संघर्षाचा षटकार. डिमांड अँड सप्लाय. 5 चेंडू 16ची गरज असताना हा षटकार निश्चित डगआउटचा आणि संपूर्ण प्रेक्षकांचा मनोबल वाढवेल. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. डॉट बॉल, निर्धाव चेंडू वेल लेफ्ट केला, परंतु तो बॉल बॅट फ्लो मधून निघून गेलाय. बॉडी पासून थोडासा दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न आहे. थर्ड अंपायर रेफरल. आणि त्याचप्रमाणे वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य तुकाराम शेठ जेधे यांचं शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय यस योग्य डिलिव्हरी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आर्यन्स 11 या संघाचे टीम ओनर सन्मान्य तुकाराम शेठ जेधे यांचं शुभागमन झालेलं आहे. वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य तुकाराम शेठ जेधे यांचं खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे साथी असतात आणि त्याचप्रमाणे पाठबळ आपल्याला पाहायला मिळतं आणि ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. मॅच अगदी क्लोज येते. हो विकेट येते. आर्यन्स 11 संघासाठी महत्वाची विकेट आली आणि तुकाराम शेठ यांची एंट्री किंवा यांची उपस्थिती निश्चित संघाला शुभ संकेत देत असताना आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू आणि 2 विकेट एका क्षणाला असं वाटलं शशी 11 सहजरित्या मॅच पुढे घेऊन जाईल. एका ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगला स्ट्राईक रेट होता, रन रेट होता, परंतु जेधे साहेबांची एंट्री झाली आणि 2 चेंडूंवरती महत्वाच्या 2 विकेट आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अल्पेश भाऊ कांबळे रौद्र शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे मयूर भाऊ यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभते. मनपूर्वक स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासिकल मॅच आहे बॉस. न्यू बॅटर नेम प्लीज. यस, राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. ग्रँड एंट्री आपण पाहतोय, शुभ संकेत पाहतोय. 2 चेंडू आणि 10ची गरज. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. 2 चेंडू 10ची गरज. एक मोठा हिट फलंदाजाला निश्चित सुपर हिट करेल, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती किरण आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे.
टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये मयूरचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप मिळतोय महेशचा आणि पंचांचा इशारा येतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होईल बाद आणि कंपल्सरी चेस या नियमानुसार आता मॅच थोडी अवघड झाली आहे. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल आणि आता शेवटचा चेंडू आतापर्यंत जो संघ प्रयत्नवादी होता, जो संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत होता, तो आता शशी इलेव्हन निश्चित आशावादी आणि दैववादी झालाय. कारण आता एक चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील कंपल्सरी 9 धावा. आणि हा स्ट्रोक खेळलाय जरूर. डाऊन दी बॉल मयूर भोसले पकडली आहे कॅच. तुकाराम शेठ जेधे यांचा संघार्थात आर्यन्स 11 पहिली मॅच ग्रुप सी मधली विजयी होतोय. मनापासूनचं स्वागत. शशी 11 आपण देखील खूप चांगला संघर्ष केला आणि याही संघाचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली, परंतु षटक क्रमांक 3 महेश वाडकर यांनी कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. त्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये एक षटकार जरूर आला. एका क्षणाला असं वाटलं सिद्धेश विरकर हा सामना पुढे घेऊन जाईल, परंतु सिद्धेश विरकरची देखील विकेट आली आणि